कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट या कोर्टाच्या वरती कोणतं कोर्ट आहे का, आणि जर आहे तर तिथे कोणत्या बेसिसवर माणसाला शिक्षा भोगावी लागते। हो, ही खरी गोष्ट आहे की एक न्यायालय असेही आहे की जिथे माणसाला त्याच्या कर्मानुसार शिक्षा भोगावी लागते। हो, तुम्ही बरोबर ऐकताय, माणसाला अक्षरशः त्याच्या कर्मानुसारच शिक्षा भोगावी लागते, जिथे त्याच्या पाप आणि पुण्याचा पूर्ण आढावा घेतला जातो, जिथे सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जातो, किती प्रमाणात चुका केलेल्या आहे, किती प्रमाणात पाप केलेले आहे, आणि त्याचं वर्गीकरण करून त्याला तसं त्या ठिकाणी ठेवलं जातं, त्याच्या आत्मेला व त्याला त्याच्या कर्मानुसार शिक्षा भोगावी लागते। नमस्कार, मी सचिन गायकवाड, तुम्ही पाहता हे मराठी पॉलिटिक्स चॅनल। आज आपण बऱ्याच वेळेस बघतो की अशा काही घटना घडतात की अंगाला थरकाप आणणाऱ्या घटना घडून जातात, आणि आपण असंही विचार करतो की या लोकांना कसलं भय नाही का, या लोकांना काय मनात भावना आहे की नाही, फिलिंग्स आहे की नाही। पण असं जरी असेल किंवा नसेल, पण त्यांना एक जागा नक्की एका ठिकाणी नक्कीच जावं लागतं की जिथं त्यांना त्याच्या कर्मानुसार त्यांना त्यांच्या जे चुका जे घडलेलं आहे किंवा जे पाप त्यांनी केलेलं आहे, काही लोक आपण बघतो की 8-8, 10-10 खुनापेक्षाही जास्त खून करतात, तर अशा लोकांना नक्कीच त्यांची कर्मानुसार शिक्षा भोगावी लागते। आपल्या ग्रंथांमध्ये एक ग्रंथ म्हणजे गरुड पुराण। गरुड पुराण एक असा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये पापांचं वर्गीकरण करून मनुष्याला त्याच्या कर्मानुसार शिक्षा कशी भोगावी लागते हे सगळं दिलेलं आहे। मग कोणी चोरी केलेली असेल, कोणी खून खराबा केलेला असेल, कॅरेक्टर लेस जे लोक असतील किंवा कॅरेक्टर सांभाळलेले नसेल, जे रेपिस्ट असतील, टेररिस्ट असतील, आतंकवादी असतील, असे कितीतरी जनतेचा लूटमार केलेली असेल, कोणाचा पैसा खाल्लेला असेल, गरिबांना सतवलेला असेल, मूक प्राण्यांचा हायतळतळा घेतलेला असेल, अशा सर्व ठिकाणी तिथं आपल्या कर्मानुसार आपल्याला हिशोब द्यावा लागतो व त्या ठिकाणी त्या लोकांना त्याच्या कर्मानुसार तितके दिवस ठेवले जाते आणि त्यांना शिक्षाही भोगावी लागते।